शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू केलंय। आता नुकतंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले। कोकणात शिवसेना वाढत आहे। आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय। म्हणजे आज दापोली मतदारसंघामध्ये संजय कदम माजी आमदार यांनी रामदास भाईंच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला आणि त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, माजी जे पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांची नावं घेत नाही। संजयराव कदम, विश्वास कदम, साईताई संजय कदम, राजेश कदम, संतोष गोवळकर, तानाजी दळवी, राजू संसारे, अंकुश विचारे, सर्व इतर युवा सेना, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी आज त्यांच्या सोबत या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। आता दापोली मतदारसंघात 2 कदम एकत्र आल्याने तिथे फक्त आता शिवसेनेचा दम राहणार आहे। आणि म्हणून आता मला वाटतं योगेश संजय कदम आल्यामुळे शिवसेनेची ताकद तिथे वाढते आहे। 1,05,000 मतं तुला मिळाली आणि त्यांना 80,000, म्हणजे आता सगळ्यांचा सुपडा साफ। आणि त्यामुळे संजय कदम माजी आमदार त्यांचं मनापासून स्वागत करतो। ते खरं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही आले, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आले, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यामुळे आता त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलंच आहे। खरं म्हणजे त्यांनी अगोदरची परिस्थिती सांगितली, 90ला काय झालं, त्यानंतर काय झालं आणि बाकी परिस्थिती रामदास भाईंनी अगोदर सांगितली काय काय झालं त्यांच्याबद्दल। आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोकणामध्ये शिवसेना वाढती आहे। कोकणामध्ये आता मला वाटतं शिवसेना आणि महायुतीचे एकच सगळे आपले सगळेच्या सगळे आपले महायुतीचे आमदार निवडून आले। योगेश कदम चांगल्या प्रकारे निवडून येईल मी असं रामदास भाईंनी सांगितलं होतं आणि नामदार करतो असंही सांगितलं। दोन्ही कामं मी केली आणि रामदास भाईंना तेव्हा टेन्शन होतं काय होणार। रामदास भाईंना मी विश्वास दिला होता की कोकणातला कोकणी माणूस आपला हा बाळासाहेबांवर प्रेम करणार, शिवसेनेवर प्रेम करणार आणि धनुष्यबाणावर प्रेम करणार आहे। आणि आपल्याला मागच्या निवडणुकीत तुम्ही धनुष्यबाणच लढवला आणि योगेशला धनुष्यबाणच मिळाला। त्यामुळे हे सगळे कोकणातले शिवसैनिक कार्यकर्ते हे शिवसेनेला मानणारे। मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 2.5 वर्ष कोकणामध्ये आपल्या आमदारांना दिलेला निधी असेल आणि आता उर्वरित विकास कामं करण्यासाठी संजय कदम आणि योगेश कदम एक साथ कदम आगे बढ़ाते जाएंगे आणि कोकणाचा विकास ते करतील। आणि म्हणून मी संजय कदम यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती देखील केलेली आहे। त्या माध्यमातून ते काम करतील आणि यापूर्वी देखील कोकणामध्ये राजन साहेब देखील त्यांनी सुरुवात केली आणि आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही।